आपण कधीकधी शांततेच्या शोधात कुठेतरी बाहेर जातो, पण काय होईल जर त्याच ठिकाणी आपल्याला काहीतरी भयानक भेटलं तर? आज आपण अशाच एका जोडप्याची खरी आणि थरारक कहाणी ऐकणार आहोत, जी घडली आहे महाबळेश्वरच्या जंगलात. म्हणजे बघा, काही ठिकाणं खरंच शांतता देत नाहीत, ती उलट आपली शांतता हिरावून घेतात. आणि याच एका वाक्याने त्या प्रवासाची एक अशुभ सुरुवात झाली होती. त्यांना वाटलं होतं की हा प्रवास शांततेचा असेल, पण नियतीने जणू काहीतरी वेगळंच ठरवून ठेवलं होतं. तर ही गोष्ट आहे सौरभ आणि नेहाची. आपल्या सगळ्यांसारखंच शहरातली गर्दी, कामाचा ताण ह्या सगळ्याला कंटाळून त्यांनी ठरवलं की कुठेतरी शांत ठिकाणी जायचं. आणि त्यांनी निवडलं महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाण. पण त्यांना बिचाऱ्यांना काय माहीत होतं की ही शांतता त्यांना किती किती महागात पडणार आहे. आणि महाबळेश्वरला पोचल्याच ना काहीतरी गडबड जाणवायला लागली. अचानक मोबाईलचा सिग्नल गेला, GPS बंद पडलं आणि कहर म्हणजे टॅक्सी ड्रायव्हरचे शब्द. तो काय म्हणाला, इथे रस्ता, फोन नाही, जंगल सांगतं. आता हे ऐकून कुणालाही विचित्र वाटेल नाही का? त्यांनी सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण ही एका मोठ्या धोक्याची पहिली घंटा होती. ओके, तर दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही फ्रेश मूडमध्ये जंगलात फिरायला निघाले. पण झालं काय की जसजसे ते जंगलाच्या आत जाऊ लागले ना, तसतसं ते शांत वाटणारं वातावरण एकदम बदलायला लागलं. सगळं कसं भयानक वाटू लागलं. आणि याचं कारण होतं अचानक आलेलं दाट धुकं. हे धुकं साधनसुधन नव्हतं. इतकं दाट झालं की अवघ्या 5 फुटांवरचं सुद्धा काही दिसेनसं झालं. विचार करा, एकमेकांना पाहणं सुद्धा मुश्किल झालं होतं. बाहेरच्या जगाशी संपर्क तर पूर्णपणे तुटला. आणि बरोबर याच संधीची वाट पाहत होती ती अज्ञात शक्ती. आणि मग तो खेळ सुरू झाला. धुक्यातनं अचानक आवाज आला, अगदी नेहाच्या आवाजात. सौरभ, मागे का राहिलास? लवकर चल. आता सौरभ तर पूर्ण गोंधळला, कारण तो तर नेहाच्या मागेच चालत होता. मग तिचा आवाज पुढून कसा काय येऊ शकतो? इथेच सौरभच्या काळजात धस्स झालं. हे कसं शक्य आहे? नेहा मागे आहे, पण तिचा आवाज पुढून येतोय. ही गोष्ट साधी नव्हती. हे जे काही घडत होतं ते नॉर्मल नव्हतं. ते आपल्या समजण्याच्या पलीकडचं होतं. आणि मग नेहा घाबरून म्हणाली, पण तू तर माझ्या पुढे होतास, तू माझं नाव घेतलंस. आणि त्या क्षणी त्यांना तो भयानक प्रकार लक्षात आला. ती जी काही शक्ती होती ना, ती फक्त एकाचं नाही तर दोघांच्याही आवाजाची नक्कल करत होती. तिचा उद्देश अगदी स्पष्ट होता, त्यांच्यात गोंधळ निर्माण करायचा आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं करायचं. आत्तापर्यंत जो अज्ञात धोका होता त्याला एक नाव मिळालं, छलावा. आपल्या भारतीय लोककथांमध्ये याचा उल्लेख आहे. छलावा म्हणजे काय? तर एक मायावी शक्ती जी आपल्या प्रियजनांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करते. ती आवाजाच्या माध्यमातनं माणसाच्या मनातल्या भावनांशी खेळते आणि त्यांना आपल्या जाळ्यात ओढते. म्हणजे हा फक्त एखादा भूतप्रेत नव्हता, हा एक अत्यंत हुशार शिकारी होता. त्याचे डावपेच बघा कसे होते. तो आवाजाची नक्कल करून गोंधळ निर्माण करायचा. माणसं जेव्हा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकतात तेव्हाच हल्ला करायचा. आणि सगळ्यात भयानक म्हणजे आपल्या माणसांबद्दलची जी आपुलकी असते ना, त्याच भावनेचा वापर करून तो खोटा विश्वास निर्माण करायचा आणि शिकारीला जंगलात खोलवर घेऊन जायचा. आता साहजिकच हे सगळं कळल्यावर ते प्रचंड घाबरले आणि त्यांनी लगेच परत फिरायचा निर्णय घेतला. पण ते जंगल ते त्यांना इतक्या सहजासहजी सोडून देणार नव्हतं. उलट जसजसे ते परतीच्या वाटेवर निघाले ना, तसतसे त्यांना त्या शिकाऱ्याच्या क्रूरतेचे एक पुरावे दिसायला लागले. त्यांना एक जुना लाकडी बोर्ड दिसला आणि त्यावर स्पष्ट लिहिलं होतं, पुढे जाऊ नका. याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच होता, त्यांच्या आधी सुद्धा कोणीतरी ह्या धोक्याचा सामना केला होता आणि त्यांनी इतरांना वाचवण्यासाठी हा इशारा दिला होता. पण हा इशारा तर फक्त सुरुवात होती. पुढे जे दिसलं ते तर काळीज गोठवणारं होतं. आधी त्यांना दगडांचे एक विचित्र गोल दिसला, ज्याच्यामध्ये राख होती, जसं काही इथे कोणीतरी काहीतरी विधी केला असावा. मग झाडांवर 3 खोल समांतर ओरखडे दिसले आणि शेवटी त्यांना दिसली मातीतून बाहेर डोकावणारी जुनी पिवळसर मानवी हाडं. आता काही शंका उरली नव्हती. हे जंगल म्हणजे एक शिकारीचं मैदान होतं आणि ते त्याचे पहिले बळी नव्हते. आता जीव वाचवण्यासाठी ते सैरावेरा पळत होते आणि पळता पळता ते एका अशा ठिकाणी पोहोचले ज्याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. एक जुनं पडलेलं देऊळ. पण याच पडक्या देवळात त्यांना जगण्याची किल्ली सापडली.
त्या देवळाच्या भिंतीवर एक संदेश कोरलेला होता, एक नियम: जो ऐकेल तो भटकेल, जो पाहिल तो वाचेल. हा साधासा संदेश, हा साधासा नियमच त्यांची शेवटची आशा होती. या नियमाचा अर्थ अगदी सरळ होता. आवाजांवर विश्वास ठेवलात तर भरकटाल, पण जे डोळ्यांना दिसतंय त्यावर विश्वास ठेवलात तर वाचाल. म्हणजे त्या छलाव्याचं मुख्य शस्त्र होतं आवाज, आणि त्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग होता फक्त डोळ्यांवर विश्वास ठेवणं. आणि मग सुरू झाला तो शेवटचा सामना. छलाव्याने त्याचा सगळ्यात मोठा डाव टाकला. एका जुन्या बंद रेडिओमधून आवाज आला, सौरभचा मृत वडिलांचा. विचार करा, क्षणभर सौरभचं काय झालं असेल. पण त्याला तो नियम आठवला. त्याने तो रेडिओ फोडून टाकला. आणि तेव्हा त्या छलाव्याने आपलं खरं रूप दाखवलं. अनेक चेहरे असलेली एक काळी सावली. त्याच क्षणी जो सौरभ कधी देवावर विश्वास ठेवत नव्हता, त्याच्या तोंडून आपोआप मोठ्याने हनुमान चालीसा बाहेर पडली. आणि श्रद्धेचा तो वार ती मायावी शक्ती सहन करू शकली नाही. एक भयानक किंकाळी ऐकू आली आणि ती काळ्या धुरळ्यात विरून गेली. त्या शक्तीचा नाश तर झाला, पण ते तिथे थांबले नाहीत. ते कसेबसे जीव मोठीत धरून जंगलातून बाहेर पळाले. आणि बाहेर आल्यावर त्यांना एक चहावाला भेटला आणि त्याच्या बोलण्याने त्यांच्या अनुभवावर जणू शिक्का मोहर्तबत झालं. तो चहावाला काय म्हणाला माहितीये? ज्यांचा देवावरचा विश्वास डळमळीत असतो ना, त्यांना तो डोंगर आपलं खरं रूप दाखवतो. या एका वाक्याने त्यांना सगळं काही समजलं की त्यांच्यासोबतच असं का घडलं. त्याने पुढे हेही सांगितलं की अनेक जण त्या जंगलात जातात, पण सगळेच काही परत येत नाहीत. हे ऐकून त्यांच्या अंगावर अक्षरशः काटा आला. त्यांना तेव्हा कळलं की ते किती मोठ्या संकटातून वाचले होते. ते खरंच त्या काही नशीबवान लोकांपैकी होते ज्यांना त्या जंगलाने परत पाठवलं होतं. पण ही सगळी कहाणी ऐकल्यावर एक प्रश्न मनात राहतोच. विचार करा, अशा परिस्थितीत जर जंगलातून आपल्याच एखाद्या प्रिय व्यक्तीने आवाज दिला, तर तो आवाज ऐकूनही न ऐकल्यासारखं करण्याचं, प्रतिसाद न देण्याचं धैर्य आपल्यापैकी किती जणांमध्ये असेल?